यांच्यासाठी एक विशेष म्हणतो, ह्या मराठी नाही, यांना मराठी बोलता येते नाही, थोडंफार समजतं। यांचे पती आणि यांनी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब क्रांती कशाला म्हणायचं पहा, आपण इतकं झूट ओढून ओरडलो बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा, म्हणाले बाबासाहेबांनी धर्माचा प्रचार करा, होतोय नाही असं नाही, पण क्रांती आणि प्रतिक्रांती हे पुस्तक ज्यावेळेस यांनी त्यांच्या पतीने वाचलं, या दोघी पती पत्नीने वाचलं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जाऊन यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। या मूळच्या बँगॉलच्या जो तयार झाला पाहिजे ज्योती चव्हाण यांच्यासाठी, या मूळच्या बँगॉलच्या मराठी वाचता लिहिता येत नाही, पण बाबासाहेबांचा बौद्ध धर्म त्यांना नक्कीच कळाला। आणि ही क्रांती घडते केवळ वाचनातून, लिखाणातून आणि प्रबोधनातून। आणि जोपर्यंत बाबासाहेब म्हणाले होते की मुझे मेरे पढ़े लिखे लोगों ने धोखा दे दिया, बाबासाहेब म्हणाले होते, पण बाबासाहेब 100% खरे आहेत दादा, पण मी असं म्हणतो बापाला चॅलेंज फक्त मुलगा करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही। आपण बाबासाहेबांची मुलं चॅलेंज म्हणा किंवा काही म्हणा, बाबासाहेबांना आम्हाला हे सांगायचं की बाबासाहेब तुम्हाला तुमच्या काळातल्या शिकलेल्या सरळल्या लोकांनी धोका दिला असेल, पण या काळातली आम्ही शिकलेली मुलं तुमच्या विषयाला कधीच धोका नाही देणार बाबासाहेब, कधीच धोका नाही देणार। एक जण म्हणाला होता की बाबासाहेबांची मुलं ही बाबासाहेबांचं स्वप्न काय पूर्ण करतील,
मला त्याला, तो राजकीय माणूस होता, राजकीय व्यासपीठ नाहीये, राजकीय बोलायचं नाहीये, पण त्या माणसाला एवढंच म्हणतो, बाबासाहेबांनी कधी स्वप्न नाही पाहिलं. स्वप्न तुझ्या आणि माझ्यासारखी 80 माणसं पाहताची झोपलेली असतात. बाबासाहेबांची मिशन होती, एक दिवस भारत धवल करील, ही बाबासाहेबांची मिशन होती. एवढंच म्हणतो, हम बिखरे जरूर है, ये बात सच है. हम भीम सैनिक बिखरे जरूर है पर टूटे हरगिज नहीं. हम बिखरे जरूर है, टूटे हरगिज नहीं. अरे बाप का घर छोड़ के किसी और के घर में गए नहीं. इतना तो सुनिए. हम बिखरे जरूर है, टूटे हरगिज नहीं. बाप का घर छोड़ के किसी गैर के घर में गए नहीं. अरे क्यों ना होगा बाबा साहब का मिशन पूरा. बाबा साहब के शेर बच्चे अब तक मरे नहीं, अब तक मरे नहीं. इतना कि बाबा साहब का जरूर